हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील लेसन द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजेच बँक बुडवणारा मुलगा. याचे ऑथर आहे रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड या लेखकांविषयी आपण इथे थोडक्यात माहिती बघूया. रस इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्ट फॅमिली इन लँडलोर इन मसुरी. ते भारतातील मसुरी येथे त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबासह राहतात. मसुरी, इंडिया. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature. त्याचबरोबर भारतातील बालसाहित्याच्या विकासामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे. He got the साहित्य अकादमी अवॉर्ड in 1992 for our trees still grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 to 2014. त्याचबरोबर अवर ट्रीज स्टील ग्रो इन इंडिया या पुस्तकाकरता त्यांना 1992 या वर्षी साहित्य अकादमीचे पारितोषिक देण्यात आले. भारत सरकारने त्यांचा पद्मश्री व पद्मभूषण हे पुरस्कार देऊन गौरव केला आहे. 1999 ते 2014 या दरम्यान. हा लेसन आपण बघूया. या लेसनमध्ये सांगितलेला आहे, ज्या काही आपण अफवा ऐकत असतो किंवा अफवा पसरवणारे लोक असतात, तर त्या अफवा पसरवल्याने कशी फजिती होते आणि त्याला कसं सामोरे जाता येते आणि त्यातून मार्ग कसा काढता येते, या प्रकारचं या लेसनमध्ये आपल्याला लेखकाने माहिती दिलेली आहे. नथू grumbled to himself as he swept the steps of the पीपलनगर बँक. नथू नावाचा एक जो मुलगा आहे, जो एका बँकमध्ये कामाला आहे आणि शेठ गोविंदरामांच्या मालकीची ही पीपलनगरची बँक आहे आणि त्या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना तो ऑन बाय सेठ गोविंदराम, म्हणजे या सेठ गोविंदरामच्या मालकीची ही बँक आहे आणि या बँकेचे जे पायऱ्या आहेत, त्या बँकेमध्ये तो कामाला होता आणि त्या बँकेच्या पायऱ्या झाडत असताना तो स्वतःवरच खूप चिडत होता. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after racing in a cloud above his head, settled down again on the. बँकेच्या पायऱ्या झाडताना इतका चिडलेला होता की तो आपल्या हातातला लहानसा झाडू निष्काळजीपणे घाईघाईने पायऱ्यावर फिरवत होता आणि त्यामुळे जी धूळ आहे ती पूर्ण त्याच्या डोक्यापर्यंत उडत होती आणि डोक्यापर्यंत धूळ उडवून ती पुन्हा पायऱ्यावर पूर्ण जात होती आणि अशा तऱ्हेने तो आपलं काम अगदी केअरलेसली करत होता. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमॅन सन पास अवे. आणि ज्यावेळी तो हा झाडण्याचं काम करत होता त्यावेळेस जो सीताराम आहे, जो एक धोब्याचा मुलगा आहे, आणि तो तिथून जात असताना जेव्हा तो काम करत होता नथू, की बँकेतली साफसफाई करताना तो कचऱ्याच्या डब्यावर त्याच्या हातातली जी सुपली आहे, कचरा ठेवण्याचं एक जे सूप असतं त्याला सुपली म्हणतात, तर ती सुपली तो जोरजोरात आपटत होता आणि त्याच वेळी तिथून सीताराम नावाचा एक धोब्याचा मुलगा जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ बॅलेन्स ऑन हिज हेड. सीताराम हा एक धोब्याचा मुलगा असल्यामुळे सीताराम हा कपडे पोहोचवायच्या कामावर निघाला होता आणि त्याच्या डोक्यावर नुकतेच इस्त्री केलेले कपड्याचे मोठे गाठोडे होते.
डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. आणि तो तिथून जात असताना तो नथूला म्हणाला की तू अशा प्रकारे धूळ उडवू नकोस. आणि तो त्याला या प्रकारे म्हणून हटकत होता. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. आणि त्याचबरोबर नथूला तो या प्रकारे म्हणत होता. आणि त्याच वेळी नथूने उत्तर दिलेले होते की की मला महिन्याला ₹2 जास्त द्यायला सुद्धा ते अजून नकार देत आहे आणि म्हणून मला इतका वैताग आलेला आहे. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, complained the sweeper boy. I haven't even received my regular पे. त्याचबरोबर नथू हा त्या सीतारामला म्हणाला की मी महिनाभर काम करून सुद्धा मला ₹2 सुद्धा जास्त द्यायला माझा मालक हा तयार होत नाही. त्यामुळे मी त्याबद्दल मला कुठलीही बोलण्याची इच्छा नाही. आणि या सुरात तो त्या सीतारामला सांगत आहे की मला कशाचीही पर्वा नाही. अँड धिस इज द 20th ऑफ मंथ. आणि महिन्याची 20 तारीखसुद्धा आलेली आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अ पुअर मॅन्स सॅलरी. आणि अजून महिन्याची 20 तारीख येऊनही अजून माझी पगार मिळालेली नाही. आणि बँक अशी गरीब माणसाचा पगार थकवत आहे किंवा गरीब माणसाचा पगार देत नाही. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ नॉट अनदर वीक आय वर्क इन धिस प्लेस. आणि त्यानंतर नथू सीतारामला म्हणाला की मला आता इथे जास्त दिवस काम करायचं नाही आहे. मी पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथला मी हे काम सोडून जाणार आहे किंवा या कामावरून निघून जाणार आहे. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सिव्हरल टाइम्स. आणि त्यानंतर नथू बऱ्याच वेळपर्यंत तो डस्टबिनमध्ये कचरा टाकताना आपल्या हातातलं जे सूप आहे, कचरा टाकण्याचं जे वस्तू आहे ती त्या डब्यावर जोरात आपटत आहे आणि स्वतःच पुटपुटत आहे, बडबड करत आहे. वेल आय विश यू लक सेड सीताराम. त्यानंतर सीताराम म्हणाला की माझी तुला शुभेच्छा आहे. तुला नक्कीच एखादं काम मिळेल. आय शॉल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माईट सूट यू. आणि मी सुद्धा तुझ्यासाठी तुला सूट होईल, तुला करता येईल असं एखादं काम मी तुझ्यासाठी बघणार. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि त्यानंतर तो असे म्हणून डोके आणि खांदे पार झटकून जातील एवढ्या मोठ्या कपड्याचे गाठोडे घेऊन कसे बसे तो डोक्यावर ठेवून. द बिग बंडल ऑफ क्लोथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. आणि त्याचे खांदे आणि मान वाकून जाईल, डोके वाकून जाईल अशासारखे मोठे बंडल त्याने आपल्या डोक्यावर घेतले आणि तो चालू लागला. ॲट द फोर्थ होम ही विजिट. आता जेव्हा हा सीताराम जो आहे हा घरोघरी कपडे पोहोचवण्याचं काम करत आहे आणि जेव्हा तो 4 घरं कपडे देता देता 4थ्या घरापाशी जेव्हा तो आला तर सीताराम हिअर द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. त्याने 4थ्या घरीत एका स्त्रीचा तोंडून असं ऐकले की तिला एका स्वीपर बॉयची म्हणजे एका नोकराची गरज आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर. आणि त्याने त्याचं जे गाठोडा आहे ते आवरत तो तिला म्हणत आहे. ही सेड आय नाऊ ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर अ वर्क. तो तिला सांगत आहे की मला असा एक स्वीपर बॉय म्हणजे एक कामगार मुलगा माहीत आहे की जो कामाच्या शोधात आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. आणि तो कदाचित पुढच्या महिन्यात नेक्स्ट मंथला तो तुमच्या कामावर येऊ शकेल. ही विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिवन हिम हिज पे अँड ही वॉन्ट टू लिव्ह. तो त्या सीताराम त्या बाईला सांगत आहे की तो सध्या बँकेमध्ये कामाला आहे परंतु त्याची बँक ही त्याला वेळेवर पगार देत नाही आणि त्यामुळे तो ती नोकरी सोडत आहे. इज दॅट सो.
इज दॅट सो, असं का? सेड मिसेस श्रीवास्तव. आता जी जी स्त्री आहे, जी लेडी आहे, तिचं नाव आहे मिसेस श्रीवास्तव. ती म्हणाली, असं आहे का? सेड श्रीवास्तव, मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. मग असं कर, तू उद्या टुमारोला त्याला माझ्याकडे घेऊन ये. असं मग उद्याच त्याला माझ्याकडे भेटायला सांग, किंवा तू माझ्याकडे त्याला उद्याच घेऊन ये, असं श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड. त्यानंतर सीताराम हा आपले जे गठोडे घेऊन तो इतर घराला त्यांचे कपडे पोचवायला निघून गेला. आणि अँड हिज फ्रेंड होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. त्याने त्यानंतर गिऱ्हाईकाला आणि मित्रांना दोघांनाही मदत करता आली, म्हणून तो स्वतःवर खुश होता आणि तो त्या प्रकारे आपले जे गठोडे आहेत तो आपल्या खांद्यावर टाकून तो आपल्या रस्त्याने निघून गेला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव ज्या आहे त्यांना खरेदीसाठी बाहेर जायचं होतं, त्यांना शॉपिंगसाठी बाहेर जायचं होतं. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि घराच्या बाहेर निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या मोलकरणीला आपल्या बाळासाठी काही सांभाळायला सांगितले आणि लक्ष द्यायला सांगितले. आणि अशा प्रकारची सूचना त्यांनी त्या आपल्या मोलकरणीला म्हणजे आयाला दिली. आणि त्याचबरोबर अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. त्याचबरोबर दुपारचे जे जेवण आहे ते योग्य वेळेत करण्यासाठी, स्वयंपाक जो आहे तो योग्य वेळेत करण्यासाठी सूचना दिल्या. देन शी सेट आउट फॉर द पिपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि त्यानंतर जेव्हा त्या गेल्या पिपलनगरच्या मार्केटमध्ये गेल्या, जेव्हा